भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण वाचन करत आहोत। दादाभाऊ अभंग ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा आणि लाईक केल्यानंतर सबस्क्राईब करा। आज आपण भगवान बुद्धांची जी सिद्धार्थ यशोधरा व राहुल यांच्या भेट याविषयी आपण वाचन करत आहोत। शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले, पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही। शुद्धोधनाने यशोधराला बोलावणे पाठवले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील। आपल्या सर्व नातलगांना मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले। हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले। आपले शिष्य सारीपुत्त आणि मुगलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली। ते त्यांना म्हणाले, मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही। बरीच वर्षे मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे। तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होती। पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिथे आड येऊ नये। यशोधरा आपल्या दालनात विचारमान स्थितीत बसली होती। भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्रावरून इतकी प्रेम निर्भर झाली की तिला स्वतःला सावरणे धरणे शक्य झाले नाही। ज्याच्याप्रमाणे आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगदवंदनी भगवान बुद्धाही विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली। परंतु तेथे शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लजीने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली। यशोधराच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या प्रेम अतिशयामुळे असून ती काही क्षणिक भावना विविष्ट झाली नाही। पतिविरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केश अर्पण केले। तिने ऐकले नाही तेव्हा तिनेही केश अर्पण केले। जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधित द्रव्य व अलंकार याचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले। आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत होती। हे केवळ तात्पुरत्या भावना विवस्थेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय। भगवंतांनी परिव्रजा घेतली त्यावेळी यशोधरेने दाखवलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली। ते बोधिसत्व असताना व मानवतेचे सर्वश्रेष्ठ ध्येय व बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेने पावित्र्य, कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते। हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचा तो परिणाम होता। ते दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याच्या कीर्तीत भर पडावी होती आणि तिने अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते। नंतर यशोधरेने 7 वर्षे वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे। ते अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी त्याच्याजवळ आहेत। त्याच्याकडे जा आणि संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर, कारण पित्याची मालमत्ता वारसाहक्काने पुत्राकडे आली पाहिजे। राहुल उत्तरला, कोण माझा पिता? शुद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही। यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तिथून जवळच भिक्खूंच्या बरोबर अन्न सेवन करत असलेल्या भगवंताकडे खिडकीतून बोट टाकून ती त्याला म्हणाली, तो पहा तुझा पिता शुद्धोधन नव्हे। राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि श्रमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छायेत देखील आनंद आहे। भगवंत शांतच राहिले। भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले, परंतु राहुल त्यांच्या या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला। कोणीही त्याला अडवले नाही, स्वतः भगवंताने त्याला प्रतिबंध केला नाही। सारीपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे। चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशिवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही।
परंतु त्याचा कधी क्षय होणार नाही अशी पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मित्र देऊ शकेल. राहूला उद्देशाने अत्यंत आस्थेने तथागत म्हणले, सोने, रुपये आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेणे इतक्या व जतन करून ठेवणे इतका तू संमत असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्छानंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? होय, राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले. राहुल भिक्खू संघात सामील झाल्याने तेव्हा शुद्धोदराने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. शाक्यांनी केले स्वागत. भगवान बुद्ध शाक्य देशी परतले तेव्हा आपल्या देश बांधव 2 गट पडलेले त्यांना आढळून आले. एक त्यांच्या बाजूने होता तर दुसरा त्यांच्या विरुद्ध होता. मागे शाक्य व कोली यांच्यातील युद्धाच्या प्रश्नावर तो वाद माजला होता आणि त्यात म्हणजे शाक्य आणि कोली यांचा जो संघर्ष होता हा संघर्ष तिथे सुद्धा चालू होता हे जेव्हा बुद्धांना समजलं. बुद्धांना ग्रस्ताश्रमी बनवण्याचा शेवटचा प्रयत्न. आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोदर रडू लागला. नंतर शुद्धोदराने आपल्याला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचारविनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील याबद्दल त्याला विचारले. राजाच्या इच्छेला मात्र मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास वाटेतच गाठले. त्यांनी त्यास यथोचित अभिवादन केले आणि त्याला संमती मिळाल्यावर ते त्यांच्या जवळ गेले. म्हणजे आता राजा वगैरे आहे आणि ते बुद्धांनी ग्रहस्थ आश्रमात राहू अशा प्रकारे त्यांचा तो एक मोठा असा प्रयत्न आहे. काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपयोग घ्या. शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थात जाऊ शकाल आणि अशा प्रकारचं भगवान बुद्धांनी तिथे भगवान बुद्धांना ग्रस्त आश्रम करण्याचा शेवटचा प्रयत्न यांचा चालू आहे. भगवान बुद्धांनी खूप छान उत्तर दिलेले आहे. महाराजांच्या मनातील पित्याची माया विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो, तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्येक आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पाडत आहे. प्रियजनाचा वियोग अनिवार्य नसतो, पण आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकत नाही. परंतु एकदा वियोग झाला तरी तो पुन्हा होणारच आहे. म्हणून माझे पित्याची प्रेम असूनही मी त्यांना सोडून जात आहे. परंतु मात्र त्या दुःखाला मी काही कारण आहे असं आपल्याला वाटते हे मला मान्य नाही. इथे ते भगवान बुद्ध आपल्या पित्याविषयी सांगत आहेत. मंत्र्याचे प्रत्युत्तर. भगवान बुद्धांच्या सद्गुणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यावर मंत्र्यांनी अत्यंत असं समर्पक उत्तर दिलेलं आहे. भगवान बुद्धांचा मनोनिग्रह. राजाचा जणू काय डोळा असलेल्या या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्रांना आपला निश्चय व जरासुद्धा न डळमू देता ठामपणे उत्तर दिले. त्यांचे उत्तर सुसंबंध होते, ते कंटाळवाणे किंवा उतावळपणाचे नव्हते. एखादी वस्तू अस्तित्वात आहे या की नाही याच्या वस्तूचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दाने होणार नाही. तपश्चर्याने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचा मी स्वतः आकलन करेन. इथे भगवान बुद्धांचं जे मनोनिग्रह आहे हे आपल्याला इथून दिसून येते. धम्मदीक्षेच्या मोहिमेला वरात भगवान बुद्धांनी सुरुवात केलेली आहे. गुरुदकुंट पर्वताच्या पाठीमागे राजगडावर एक खेडे होतं. तिथे सुमारे 70 कुटुंब होती आणि ती सगळी ब्राह्मणांची होती. या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तिथे आले आणि त्यांनी एका झाडाखाली बसले. त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व भव्य दिव्य कांतीमुळे त्यांना म्हणजे जे हे ते लोक होते त्यांना भगवान बुद्धांनी धम्माची दीक्षा दिली. म्हणजे बुद्धांनी जे लोक होते म्हणजे पंचवर्गीय यश वगैरे यांना हे दिल्यानंतर बुद्धांनी धम्मदीक्षा दिलेली आहे. उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्मदीक्षा. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती ते चेतवनात राहत असताना त्यांनी
उत्तरेतील ब्राह्मणांना सुद्धा धम्माची दीक्षा दिली आहे. यज्ञ इत्यादी क्रियाक्रम म्हणजे दुःखाचा उगम होय आणि रात्रंदिवस सहन करणे लागणे ते चिंतेचे ओझं होय. अशा प्रकारचा भगवान जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान टाकतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो, त्याला सौंदर्य, साधर्म्य, आयुष्य आणि शांती या 4 सुखांची प्राप्ती होते. पतीकडून हे ऐकले व त्यांची ती शांती झाली.